हिंगणघाट येथील पीडित तरुणीने 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या तरुणीची प्राणज्योत मावळली। तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्यतीचे प्रयत्न केले, पण काळाने घाला घातला। तरुणीच्या मृत्यूनंतर दरोडा गावातील ग्रामस्थांचा उद्रेक झाला असून या ग्रामस्थांनी रास्ता रोकोही केला आहे। या घटनेचा निषेध बुलढाण्यात व्यक्त होत आहे। येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार, नगराध्यक्षा नजमुन्निसा मोहम्मद सज्जाद, राष्ट्रवादी पक्षाच्या नंदा पाऊल झगडे यांनी निषेध व्यक्त करीत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे। हिंगणघाटला जी घटना झाली, ज्या निर्भयाला पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं, आज सकाळी तिचा मृत्यू झालेला आहे आणि खरंच महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे। तसंच हाही गुन्हा फार गंभीर आहे आणि जर चौकामध्ये लोक एवढी हिंमत होते लोकांची की पेट्रोल टाकून जाळलं तरी आमचं कोणी काही करणार नाही आणि हाच कुठेतरी मनामध्ये धाक राहिला पाहिजे, म्हणून हे जे आरोपी आहेत याला सुद्धा भर चौकामध्ये पेट्रोल टाकूनच जाळण्यात यावं ही आमच्या महिला काँग्रेसच्या वतीने आमची मागणी आहे। आणि जर याच्यामध्ये जर काही होत नसेल तर एक महिलांना नेतृत्व देऊन बघा ना, असे जर आरोपी जर आरोप हे करत असतील, अत्याचार जर करत असतील तर महिलांच्या हाती जरा देऊन बघा आणि नंतर महिला सांगतील की त्यांना कशा प्रकारे सजा द्यायची आणि ते कसं थांबेल किंवा काय त्याचे परिणाम होतील। एक वेळ विश्वास ठेवायचा आणि महिलांच्या हाती जर हे दिलं तर नक्कीच याच्यामधून जे अत्याचार हे होतात आहे त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडेल आणि त्या घटनेमध्ये कमी प्रमाणात। हिंगणघाट येथे जी घटना घडली ती अतिशय हृदयद्रावक आणि दुःखदायक घटना आहे आणि आज मी त्या गोष्टीचा निषेध करते। या समाजात मुली इतक्या म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने आज महिला कार्यरत आहेत, तरीसुद्धा समाजात अशा घटना घडाव्या हे अत्यंत खेदजनक बाब आहे। आणि या गोष्टीत मला असं वैयक्तिकरित्या असं वाटते की समाज बदलण्याआधी मुलींनी सक्षम व्हायला पाहिजे। या गोष्टींना लढा देण्यासाठी समाजात अशा घटना घडतात याला सामोरं जाण्यासाठी आधी आपण स्वतः बळकट व्हावं, स्वतः सक्षम व्हावं आणि समाजाने सुद्धा महिलेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे आणि या घटनेत जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी। बुलढाणा येथून प्रशांत खंडारे।